हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय पाहिले? ऊर्ध्व रक्तपित्त आणि अधोग रक्तपित्त. आता आपल्याला बघायचं आहे उभयक रक्तपित्ताची असाध्यता. ओके, तर बघा आपण पाहिलं ऊर्ध्व रक्तपित्त कसं होतं? साध्य. अधोग रक्तपित्त होतं याप्य. आणि हात आहे उभयक रक्तपित्त आहे ते असाध्य आहे. हे लक्षात ठेवा. 3 रक्तपित्त येतं: ऊर्ध्वक, अधोग आणि उभयक. ऊर्ध्वक साध्य, अधोग याप्य आणि उभयक रक्तपित्त असाध्य आहे. आता बघा ऊर्ध्वक रक्तपित्ताची असाध्यता काय आहे? ऊर्ध्वक आणि अधोग रक्तपित्त उभयक पूर्वी सांगितलेल्या कारणाने असाध्य समजावे. रक्तपित्तात विरुद्ध विपरीत मार्गाने दोष निर्माण करण्याचा नियम आहे. इथे उभयमार्गी रक्तपित्तात वमन आणि विरेचन या दोघांचा उपयोग होऊ शकत नाही. परंतु रोग येथे दोन्ही मार्गाने प्रवृत्त असल्याने वात व कफ यांचा अनुबंध असल्याने उपयुक्त होईल असे कोणतेही संशोधन नाही. त्याचप्रमाणे याच्या शमनासाठी शामक औषधांचा अभाव आहे, कारण सन्निपाताच्या स्थितीमध्ये सर्व दोषशामक अनुबंधभूत वात कफमूलभूत पित्त औषध असायला हवे. पण येथे मधुर रस कफकारक होतो, तिक्त कषाय रस वातकारक होतो आणि उरलेला आम्ल लवण कटू रस पित्तकारक आहे. म्हणून उभयक रक्तपित्त शामक औषधे सर्वदा नाहीत. अशा प्रकारे साध्य, याप्य आणि प्रत्यारेक रूप 3 प्रकारच्या परिणाम असणाऱ्या रक्तपित्त रोगाचे वर्णन केले आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितले खाली. सर्व रोग साध्यत्व व असाध्यतेची कारणे काय आहेत बघा. साधारण रोग सुद्धा असाध्य असतात. आता त्याची कारणे काय आहेत बघा. असाध्य काय असतात? पेश्य म्हणजे परिचारक सेवक, उपकरण म्हणजे औषध नसल्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे. रोगाचा अधिकार म्हणजे ध्येय नसल्यामुळे, चिकित्सकाच्या अपात्रतेमुळे, असाध्य व्याधीजनक अधर्मामुळे किंवा उचित चिकित्सा न केली गेल्यामुळे काही रोग असाध्यतेची सीमा ओलांडून असाध्यतेच्या स्तरावर जातात. आता असाध्यतेची अन्य कारणे बघा, फास्टमध्ये बघूयात आपण काय. असाध्य होण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे साध्य असणारी ऊर्ध्वक रक्तपित्त परिक्रमा करून अधोगामी झाली किंवा अधोग रक्तपित्त व्याधी उभयमार्गी झाली तर हे दोन्ही व्याधी असाध्य होतात. आता हे टेबल इम्पॉर्टंट आहे बघा. टेबल बघा काय आहे. याच्यामध्ये 3 रक्तपित्त सांगितले आहेत: साध्य, याप्य आणि असाध्य. तर बघा आता आपण साध्य रक्तपित्ताबद्दल बघूयात. साध्य रक्तपित्त, ऊर्ध्वक रक्तपित्त कसं असते? साध्य आपण बघितले. त्याच्यामध्ये पित्त आणि कफ असते. ऊर्ध्वक म्हणल्यानंतर काय येणार? पित्त आणि कफ. त्याचं चिकित्सा विरेचनाने केली जाते. त्याच्यामध्ये औषध बघा कशा आहेत? तिक्त रसप्रधान औषध. आणि ऊर्ध्वक रक्तपित्त विरेचन कर्मस्राव वेगास अडविते. आता त्याच्या विरेचनार्थ पित्त निर्हरण आपण हे बघितलं होतं बघा. अधोग रक्तपित्त कसं आहे? याप्य. त्याच्यामध्ये पित्त आणि वात. आता अधोग म्हणल्यानंतर वात येतो. त्याचं चिकित्सा वमन, केवळ मधुर रसप्रधान औषधी, अल्पोद औषधत्व. अधोग रक्तपित्त वमन काय? कर्म केल्यामुळे वेग अडवितो. वमन पित्त किंवा वायूचा पूर्णपणे शामक, पण अधिक वमनाने वायुवृद्धी होऊ लागते. असाध्य रक्तपित्त बघा उभयमार्ग, पित्त कफ वात. विरुद्ध उपक्रमाला नसल्याने वमन आणि विरेचन उपक्रम विरोध, वमन विरेचन दोन्हीसाठी अयोग्य असल्याने असाध्य. समजले? साध्य, याप्य आणि असाध्य हे इम्पॉर्टंट आहे रक्तपित्त या टॉपिकमध्ये. याच्यावर क्वेश्चन विचारतात. ऊर्ध्वक साध्य, अधोग याप्य आणि उभयग रक्तपित्ते उभयग लक्षात ठेवा, ते असाध्य आहे. याचं इथं मध्ये पित्त कफ आहे, इथं पित्त वात आहे, इथं 3 दोष आहेत उभयगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इथं आपला टॉपिक रक्तपित्त पूर्ण संपला आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.